हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण मी काही माहिती जी आहे गोळा केलेली आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा टेटचा जो स्कोअर आहे त्यानुसार मी विद्यार्थ्यांचं जे आहे काही पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते ॲनालिसिस पूर्ण बघायला मिळणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची माहिती जी आहे तुम्हाला मिळणार आहे आणि जो मेरिट आहे किंवा मेरिट कशा पद्धतीने बदलणार आहे किंवा कुठपर्यंत तुम्ही सेफ आहात किंवा नाही, किंवा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एवढं तर क्लिअर होईल की कुठपर्यंत जे आहे चान्सेस आहे लागण्याचे. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे. आता जे एकूण विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी होते 2,11,308 उमेदवार. त्यापैकी आपण जे डिवायडेशन केलेलं आहे ते कसं आहे बघा. आपल्याला ज्या लिस्ट होत्या त्या लिस्टमधून आपण विद्यार्थ्यांची संख्या बाहेर काढली आणि त्यानुसार बघा आता ॲनालिसिस कसं आहे. सगळ्यात अगोदर आहे मार्कची रेंज. टेटचा जो तुमचा स्कोअर आहे, टेट स्कोअरनुसार आपण विद्यार्थ्यांना डिवाइड केलं आहे, टेटच्या स्कोअरनुसार. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तुमचा जो टेटचा स्कोअर होता त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना 6 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. काही विद्यार्थ्यांचा स्कोअर जो आहे तो 130+ आहे. नंतर काही विद्यार्थी जे आहेत ते आहेत 120 ते 130 च्या मधात. काही विद्यार्थी जे आहेत ते आहेत 110 ते 120, 110 ते 120. काही विद्यार्थी आहेत 100 ते 110, 100 ते 110 आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत ते आहेत 1 मार्क पासून ते 100 पर्यंत. ठीक आहे. आता यामध्ये असं होऊ शकतं की 1 ते 100 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल. ठीक आहे. किंवा बाकीचे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल. मग त्या विद्यार्थ्यांचा आपण विचारच करणार नाही. पण परीक्षेसाठी किती प्रविष्ट झाले होते, एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, काही हजारो विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये. ठीक आहे. आता बघा, इथे आपल्याला बघायचं काय ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यात अगोदर जे घेतलं आपण त्याला म्हणतात मार्क रेंज. हे काय आहे विद्यार्थ्यांची मार्कची रेंज. मी इथे लिहितो वाटल्यास 130+ आणि हे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांचे किंवा टेटचा स्कोअर आहे. ठीक आहे, मार्क्स. आता दुसरा जो पार्ट आहे तो आहे पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स. कॅन्डिडेट्सचे पर्सेंटेज किती आहे, किती कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना 130+ मार्क्स आहेत. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला मी नंबर ऑफ स्टुडंट्स, किती स्टुडंट्स आहेत त्यांचा नंबर सुद्धा सांगणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. आता बघा, 130+ मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत. 130+ मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, फक्त 5% विद्यार्थी आहेत ज्यांना 130 पेक्षा मार्क जास्त आहेत. विद्यार्थी संख्या किती आहे, 10,565. किती विद्यार्थी आहेत जे 130च्या समोर आहे किंवा 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 10,565. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये यांचं प्रमाण जे आहे ते फक्त 5% आहे. ठीक आहे. 120 ते 130 मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, तर यांचं प्रमाण आहे 15%. ठीक आहे. 15% विद्यार्थी आहेत आणि यांची संख्या जर बघितली आपण तर यांची संख्या आहे 31,696. 31,696 एवढे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे टोटल. पुढे एकदा मला पहिले फक्त तुम्हाला एकदा ॲनालिसिस पूर्ण एकदा डाटा सांगू द्या. डाटा सांगितल्यानंतर मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. 110 ते 120 मार्क असणारे विद्यार्थी आहेत 17.5%. यांची संख्या किती आहे, 36,979 संख्या वाढली इथे. ठीक आहे. 100 ते 110 मार्क असणारे विद्यार्थी आहेत 12.5% आणि यांची संख्या आहे 26,414. 26,414 आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी आहे 1 ते 100 पर्यंत, जवळपास 50% विद्यार्थी आहेत आणि यांची संख्या किती आहे, 1,05,654 एवढे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला का सांगितलं याच्या मागचं कारण सांगतो. ठीक आहे. याच्या मागचं कारण काय बघा. सगळ्यात अगोदर इथे बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल यावर्षी ज्या व्हॅकन्सीज येतील
शिक्षक भरतीसाठी ज्या व्हॅकन्सीज येतील त्यांचं प्रमाण तुम्ही जे सोशल मीडियावर सद्यस्थितीमध्ये ऐकताय किंवा तुम्हाला जे माहीत आहे, संच मान्यता 2025-26 नुसार पदसंख्या येणार आहे, जेवढी काही रिक्त पदसंख्या येईल तेवढी, आणि 80% किंवा 100% पद भरतीसाठी मान्यता यावर्षी मिळणार आहे. कमीत कमी 80% पद भरती तर होणारच आहे. मग जर समजा आपण आकडेवारी 10,000 धरली, ठीक आहे, किंवा 12,000 पदांसाठी पदभरती होऊ शकते, किंवा 15,000 पदांसाठी पदभरती होऊ शकते, किंवा 16-17,000 किंवा 18,000 सुद्धा पदभरती यावर्षी जाऊ शकते. ठीक आहे, इथपर्यंत पदभरती जाऊ शकते. म्हणजे मिनिमम रेंज 10,000 आहे, मॅक्झिमम रेंज 18,000 आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मेरिट कमी कसा होणार ते बघा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, यावर्षी खरंच जागा 10,000, 12,000, 15,000, 18,000 येणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आहे तो आहे आस्थापनांचा. म्हणजे ज्या आस्थापना यावर्षी शिक्षक भरतीमध्ये इन्क्लूड होणार आहेत त्यांची सगळ्यात महत्त्वाचा रोल असणार आहे. उदाहरणार्थ समजा झडपी असेल, मनपा असेल, नपा असेल, नंतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, खाजगी शैक्षणिक संस्था असेल, ज्याला आपण खाजगी म्हणतो, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित, आणि सोबत आदिवासी, आणि सोबत समाज कल्याण विभाग. ठीक आहे, हे सर्व विभाग, समाज कल्याण, हे सर्व विभाग यांच्या जागा ज्या आहेत यावर्षी शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. आता एक काम करूया, इथे आपण व्हॅकन्सी जर बघितल्या, मॅक्स टू मॅक्स किंवा मिनिमम व्हॅकन्सी धरूया, कमीत कमी तर 10,000 पदांसाठी पदभरती होईल किंवा 12,000 पदांसाठी पदभरती होईल, कमीत कमी जागा जरी आल्या तरी. ठीक आहे, कोणी सांगितलं शिक्षक अतिरिक्त होत आहेत, शिक्षकांची जागा रिक्त नाहीये, शिक्षक पद संख्या खूप कमी आहे, तर त्यावेळेस 10-12,000 पदांसाठी पदभरती होणार असं आपण धरून चालूया. ठीक आहे, आपल्याला 15,000 किंवा 18,000 जर आले तर त्यावेळेस खूपच छान आहे. शक्यतो 15,000 किंवा 18,000 पदभरती यावर्षी होऊ शकते, 15,000 तर होऊच शकते. ठीक आहे, एवढी पदसंख्या तर आहेच. आता 10, 12 किंवा 15,000 जर पदभरती झाली तर इथं बघा 130 मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत, 130 प्लस मार्क ज्या विद्यार्थी आहेत त्यांचं पर्सेंटेज आहे 5%. ठीक आहे, आणि हे विद्यार्थी जे आहेत ते 10,565 विद्यार्थी आहेत, 10,565. ठीक आहे, आता जवळपास म्हणजे जर 12-15,000 पदांसाठी पदभरती झाली तर जवळपास हे विद्यार्थी तर होप ठेवू शकतात की आमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार किंवा नाही लागणार. 10,565 विद्यार्थी, कारण की इथपर्यंत तर रेंज आहेच 12-15,000 विद्यार्थी. पण इथं जे आहे 120 ते 130, 31,000 विद्यार्थी आहेत जवळपास. मग यांच्यापर्यंत हे विद्यार्थी नसणार का शिक्षक भरतीत? किंवा 110, 120, 36,000 विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त. 100 ते 110, 26,000. 1 ते 100 कोणाचा 80-90 स्कोर असेल, 1,05,000 मध्ये आहे. मग हे विद्यार्थी समाविष्ट नसणार का? तर हे विद्यार्थी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये किंवा यांची सुद्धा शिक्षक भरतीमध्ये निवड होणार. कशी होणार बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल आपले वर्ग किती आहेत, क्लास बघूया आपण. तर क्लास आहेत आपले 4. ठीक आहे, वर्ग 1 ते 5, 1 to 5th, नंतर 6 ते 8, 6 to 8, नंतर 9 ते 10, 9 to 10, आणि नंतर 11वी 12वी. ठीक आहे, आता सगळ्यात जास्त कट ऑफ जो जातो तो जातो 11वी 12वीचा, कारण की इथे जागा कमी असतात, खाजगीच्या असतात त्याच्यामुळं. आणि सगळ्यात कमी जो कट ऑफ राहतो तो असतो 1 ते 5चा, वर्ग 1 ते 5चा. आता इथं काय होणार आहे बघा, 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11वी 12वीसाठी. त्यात पण अजून मीडियम वेगळे आहेत. मीडियम कोणते वेगळे आहेत, तर इथे जागा कोणत्या मीडियमसाठी येते, जास्तीत जास्त जागा येतात मराठी मीडियमसाठी, जास्त जागा किंवा थोड्या जागा येतात उर्दू, म्हणजे कमी जागा येतात किंवा मोजक्या जागा येतात उर्दू मीडियमसाठी, काही जागा येतात इंग्लिश मीडियमसाठी, आणि काही जागा येतात हिंदी मीडियमसाठी, काही जागा येतात बंगाली किंवा इतर मीडियमसाठी. मग जास्तीत जास्त टॉप मोस्ट मीडियम कोणते, मराठी, उर्दू आणि इंग्लिश. या मीडियमसाठी सुद्धा जागा जाणार. तर माझं असं म्हणणं आहे की जर 10, 12 किंवा 15,000 पद भरती जर झाली तर त्यावेळेस 130 प्लस मार्क असणारे विद्यार्थी जे आहेत हे विचार करू शकतात किंवा यांचा शिक्षक भरतीमध्ये समावेश असू शकतो. ठीक आहे, पण या सोबत यातले काही विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागणार, काही विद्यार्थ्यांचा नंबर लागेल. असं का म्हटलं मी, जर समजा एखादे 130 म्हणजे 135, 140, 145 मार्कवाला विद्यार्थी आहेत पण त्याची टीईटी परीक्षा पास नाहीये, पेपर 1 पेपर 2, आणि त्याचं डीएड नाहीये, त्याचं बीएड आहे, तर अशा विद्यार्थ्याला 9वी 10वी किंवा 11वी 12वीला जावं लागेल. मग जर तिथे जागा असल्या 9वी 10वीला 11वी 12वीला तर त्याचा नंबर लागेल. काही विद्यार्थ्यांचा नंबर 130 मार्क असून सुद्धा 11वी 12वीला किंवा 9वी 10वीला निवड होणार
नाही. ठीक आहे, यातले काही विद्यार्थी बाजूला गेले. आता एवढंच नाही, तुम्ही म्हणाल की बाबा फक्त 10,000 साठी पदांसाठी पदभरती होणार आहे का? नाही, 10, 12 किंवा 15,000 पदांसाठी पदभरती होणार आहे. मग हे विद्यार्थी कसे निवडले जाणार? तर बघा, फॉर एक्झाम्पल 1 ते 5 साठी जर जागा आल्या तर त्या उर्दूच्या वेगळ्या, इंग्लिशच्या वेगळ्या, मराठीच्या वेगळ्या. मग उर्दू मिडियमचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ आहे तो कमीच राहणार आहे मराठी मिडियमपेक्षा. मग त्यांचं 112, 115 मार्कवर सुद्धा सिलेक्शन होणार, 117 मार्कवर. इंग्लिश मिडियम आहे त्यांना तर त्याच्यापेक्षा कमी लागणार, 116, 115 मार्क जरी असले तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं 1 ते 5 साठी. आणि जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, समांतर आरक्षण आलेले विद्यार्थी, जे महिला उमेदवार आहे किंवा जे हँडिकॅप आहे, जे अनाथ आहे किंवा जे माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, त्यांना तर 80, 90, 100 मार्क जरी असले तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन होतंय. ठीक आहे, मग हे कुठले विद्यार्थी आहेत? यामध्येच आहेत ना ज्यांना 100 किंवा 100 पेक्षा खाली मार्क्स आहेत. यातले काही उमेदवार कोणते असणार? समांतर आरक्षणवाले जे निवडले जाणार. ज्यांचा जो टीटीचा पेपर 1, 2 पास आहे ते यातले असणार. ज्यांचं टीटी 1 पास आहे किंवा टीटी 2 पास आहे, ज्यांच्याजवळ आरक्षण सुद्धा आहे, रिझर्वेशन सुद्धा आहे, ज्यांच्या कास्टमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, ST, VJ, NTC, NTB, NTD आणि सगळ्यात महत्त्वाचं EWS या कास्टचे जे विद्यार्थी आहेत हे यातलेच असणार. तर यांची निवड 110, 120, 100, 110 किंवा 120, 130 मार्कवर किंवा 125 मार्कवर सुद्धा होणार. म्हणून मी काय सांगितलंय तुम्हाला, जागा किती येतात त्यानुसार तुम्हाला ॲनालिसिस सांगितलं मी, की जर तुमचा स्कोर 130 प्लस आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये इन आहात. 10,565 विद्यार्थी आहेत एवढे हे विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात. जास्तीत जास्त चान्सेस आहेत. जर तुमचं TT1, TT2 पास असेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. पण जर तुमचा मीडियमनुसार तुम्ही उर्दूचे असाल, इंग्लिशचे असाल तर मग अजून स्कोप आहे. तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी 6 ते 8 साठी अप्लाय करता तर अजून स्कोप आहे. पण जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही यामध्ये येता पण तुमचं TT नाहीये, 1 ते 5, 6 ते 8 गेला, तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी साठी अप्लाय करताय, तुमचं मीडियम मराठी आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात त्याला, त्यावेळेस तुम्हाला स्पर्धा सुद्धा जास्त उमेदवारांसोबत करावी लागेल. ठीक आहे, एवढं सुद्धा खरं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे की या गोष्टीवरून तुम्हाला काय दिसतंय, या गोष्टीवरून एवढं एक क्लिअर होतंय की यावर्षी जागा जर 15,000 आल्या तर यावर्षी मेरिट 130 काही ठिकाणी राहील, काही ठिकाणी 140 राहील 9वी 10वीचं. 11वी 12वीचं मेरिट जर बघितलं 145, 150 किंवा 155 राहील 11वी 12वीचं मेरिट जे आहे ते काही ठिकाणी. मराठी मीडियमचं मेरिट जे आहे 11वी 12वी साठी मराठी मीडियम 140, 145 राहू शकतं. खाली आलं ओपनचं जे मेरिट असतं ते सगळ्यात जास्त हाय असतं. तर कधी कधी काही ठिकाणी काही उमेदवारांना 150, 155 मार्क सुद्धा लागू शकतात 11वी 12वी साठी. ओपनचं जर मेरिट बघितलं आपण 1 ते 5चं तर कधी कधी 135, 140 वर किंवा 136 वर सुद्धा एखादा उमेदवार निवडला जाऊ शकतो. जर मेरिट बघितलं आपण थोडं खाली आलो उर्दू मीडियम किंवा मराठी मीडियम किंवा मॅथ सायन्ससाठी 115, 116 मार्क्स जे आहेत सफिशियंट आहे. सोशल सायन्ससाठी बघा तुम्ही, सोशल सायन्ससाठी 130, 135, 140 मार्क्स लागतील यावर्षी, कारण की शिक्षक अतिरिक्त होतात त्यामुळं. म्हणून मी तुम्हाला ही आकडेवारी सगळी सांगितली. आता यानुसार तुम्हाला ॲनालिसिस कळलं असेल की यावर्षी आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. ही जी पूर्ण माहिती होती यासाठीच होती की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. इथे तर सांगितलं मी की जवळपास 130 किंवा 125 किंवा 120 उमेदवारांनी सुद्धा होप ठेवावे शिक्षक पद भरतीमध्ये. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट ही आहे, जर जागा एवढ्या आल्या तर, पण जर जागा कमी झाल्या, तशा होणार नाही, पण जागा कमी झाल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल 15,000, 12,000 किंवा 10,000 जागा तर यायलाच पाहिजे. पण जर समजा जागा कमी झाल्या तर मात्र याच्यामध्ये चेंज होईल. कसा होईल? जर जागा 12 किंवा 10,000च्या आसपास जर आल्या किंवा त्याच्यापेक्षा खाली गेल्या तर त्यावेळेस मात्र जेवढं काही चित्र आपण हे सांगितलंय त्यावेळेस हे चित्र बदलणार आणि मेरिट 140 किंवा 142, 43 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त हाय जाऊ शकतं जर जागा कमी आल्या तर. हे सुद्धा तेवढी रियालिटी आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल आणि ही जी पूर्ण माहिती आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्या समोर किती उमेदवार आहे, आपण जर 110, 120 मार्क आहे तर जवळपास आपल्यावर किती उमेदवार आहे ते तुम्हाला कळेल आणि त्यानुसार पद भरतीसाठी किती जागा येऊ शकतात, मग आपला नंबर लागेल का. आणि जर तुम्ही यामध्ये असाल 120, 130, 110, 120, 100, 110 किंवा 100च्या आतमध्ये तरी सुद्धा घाबरायचं नाही, कारण की तुमच्याजवळ TT असेल, TT पेपर 1, TT पेपर 2 असेल, DED असेल तुमचं, किंवा मग तुम्ही उर्दू मिडियमचे असाल किंवा इंग्लिश मिडियमचे असाल किंवा तुमच्यामध्ये तुमच्या कास्टमध्ये उमेदवार कमी आहे तर त्यावेळेस तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगितला की तुमचे प्रिफरन्स
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पसंतीक्रम कसे देता त्यावर तुमची निवड ठरणार आहे. तुमचे मार्क्स किती असले, तुमचे मार्क्स मिडियम जरी असले तरी सुद्धा निवड होते फक्त पसंतीक्रमानुसार. त्यामुळे पसंतीक्रमाचा जो व्हिडिओ आहे त्या ज्यावेळेस जाहिरात येतील त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम कसे देतात त्या संदर्भात मी तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हिडिओ जो आहे तो बनवून देणार आहे. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुमचा जो अभिप्राय आहे तो व्हिडिओच्या खाली नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.